तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज आपण योगेश शिंदेसोबत चाललो आहे कोकणात आणि कुठं जाणार आहे ते आम्ही तुम्हाला थोड्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता आपण रोहितला पोहोचलो आहे गाडीतनं. कशाला बघला आता गाडीत घेतला, आता रोहितला घेतला, त्याला आता उचललाय गाडीतलं. आता आम्ही चाललोय, आता गाडीवर आता मागले का. आणि हा योगेश आहे, हा तुम्हाला माहिती आहे, मगाशी तुमची ओळख करून दिली मी. आणि योगेश सोबत आजचा दिवस आम्ही घालवणार आहे. तर आम्ही आज दिवसभरात काय काय करणार आहे आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत जाईल. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण हायवेला लागलोय आणि हायवेस आता आपण चाललोय. आता कुठं आहे रे आपण? कासेगाव मध्ये आहे. आता पोहोचतोय थोड्या वेळात आणि कराडपर्यंत एक थोड्या वेळात जातोय. आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा. आम्ही आज दिवसभर काय काय करणार आहे, काय नाही करणार आणि कुठल्या गोष्टीसाठी आम्ही तिकडे चाललोय, काय चाललोय हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब. आता आपण आलोय हायवेलाच आहे. हायवेचं काम चालू आहे तर त्यामुळं जरा गर्दी आहे हायवेला. आता वाजल्यात सकाळचे 9:15. तर मित्रांनो, योगेशनं आपल्यासाठी एक सोय केलेली आहे थोडी. टॉफी आहे, चॉकलेट. आणि योगेशला याचा छंद आहे, आवड पण आहे आणि त्याला व्यसन पण आहे चॉकलेट खाण्याचं. तुम्ही म्हणजे वेगळं काहीतरी व्यसन आहे असं काही नाही, पण आम्हाला पण त्यानं दिलेलं आहे. हे बघा चॉकलेट. आणि रोहितनं पण चॉकलेट खाल्लंय. योगेश बघा किती गोरा दिसतोय आपल्या कॅमेऱ्यात. आणि रोहित बघा तसा रिअल मध्ये एसी नको आहे. त्याला दिष्ट लागले ते. त्याला जास्त पहिला का नाही तो गोरा होता, त्याला जास्त पुरीने बघून काळा पडलाय. दिष्ट लागले त्याला, दिष्ट लागली त्याला. असू दे, देवाचा देव काळा आहे. आपला रोहित काही चीज आहे. पण नाही, तर रोहितला थोडं जरा एसी मुळे त्रास होतोय आणि तो आता तो म्हणतो की एसी वगैरे बंद करा. पण कराडमध्ये खूप ट्रॉफिक आहे आणि जरा थोडा गर्दी आहे असं वाटतं मला. बघूया आता काय. तर आपण आलोय आता कराडमध्ये आणि कराडचं ट्रॉफिक जर बघितलं तर डोक्याला हात लावावं अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे इथं. आणि सकाळी 9:45ला जर एवढं ट्रॅफिक असेल तर ब्रिज बघा किती लांब आहे, लांबपर्यंत. अंदाजे रोहित किती किलोमीटर असेल रे, म्हणजे किती अंदाज मीटर? एक 5 किलोमीटरच्या आसपास तिची एक लांबी असेल असावं, एक असा आमचा एक अंदाज आहे. हे बघा कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट कराडचं. आणि होतं आणि योगेशने चुकून आपल्याला इकडं चुकलाय रस्ता कदाचित. आणि असू दे, होणार अशा चुका माणसाकडून. आता आपण इकडून यू टर्न मारून
आपण त्या पाटण रोडला जाणार आहे. निराला ना निरा पुढे आला. साताऱ्याच्या पुढे आला. अरे निरा सातारा आहे तिकडे. इथं कुठं आला. आपण युटर्न मारलाय आता आणि हायवे पासून खाली आलोय आणि आता आपण इकडे निर्यात त्या ब्रिज वरनं फलटण रोडला उजव्या हाताला वळायचं. उजव्या साईडला चाललोय. बारामती रोडला तेच की उजव्या हाताला वळायचं. तिथनं जातोयस की तू 1-2 मिनिटात फोन करतो मला. मिनी बालाजी बसून जातोयस चालेल चालेल सांगतो. संभाजी चौक आहे. होय होय 100%. आता आपण वळलोय इकडं आणि परवा आपण इथेच जेवलोय. वाट्याचं मटण या हायवेला एक हॉटेल आहे. त्या हॉटेलला पण जेवलोय परवाच. आपके मार्केट में कितनी एका पेट्रोल पंपावरती स्टॅक खोलो, सीएनजी टाकायसाठी चूज करो, थांबलोय गाडीमध्ये. गाड़ी सिलेक्ट करो, क्वांटिटी सेट करो. योगेश कुठं आहे? आपलं ठिकाण कुठं आलो? ट्रेड करना शुरू. डेली एप्स यूज करना जितना आहे इजी, कुठलं तरी गाव. पूरा कंट्रोल आपके हाथ. पण रो आता के साथ CNG इंट्राडे टाकणार आहे ट्रेडिंग गाडी. स्टार्ट करो. आणि इथून थोडं Investment in घाट चालू securities होतोय. market are subject to market आणि risks. आता Read all the घाटातनं related आम्ही documents जाणार carefully आहे. before investing. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कुठं आहे ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही आलो इथं पंपावरती आणि हा रोज आहे. आता बाथरूमला जाणार. हीच ती गाडी आहे. त्या गाडीमध्ये जाणार आहे. त्या पंपावर कापूर अगरबत्ती नारळ लिंबू ते विचारतो अंगाला रोड बघतोय म्हणजे काय रोड आहे तो. आणि याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आम्हाला किती वेळ लागेल. आम्हाला जिथं जायचं आहे तिथं जायला किती वेळ लागू शकतोय. रस्ता पूर्णच खराब आहे. आणि हे गाव आहे कराड पाटण. कराडमधील पाटण हे गाव आहे. तर रस्ता तुम्ही बघू शकताय कसा आहे. पूर्णच रस्त्याची वाट लागलेली आहे. खूपच खराब रस्ता आहे. तर बघूया काय पुढं काय उडवायचं खाली बॉम्ब टाकण्याच्या धरणच उडवायचं. हा पाण्याला लोंढ्यात भरपूर म्हणतात बॉम्ब किती मारणार ते एरियातली मारणार. बरोबर. धरण फोडलं की आता आपण आलो घाटात. कुठला घाट कोयना घाट. कोयना घाट अजून पुढं आहे. घाट पुढं आहे. घाटाची अजून सुरुवात आहे काय? 5-6 किलोमीटर पुढं आहे का. बर. म्हणजे आता रस्ता चांगला लागलाय आपल्याला. MH50. इथं अभयारण्य आहे वरताने. काय सांगलं पळून कोयना. हा अभयारण्य सह्याद्री व्याघ्र पर्वत नाही. कुठं बघूया की आपण येतात तिकडे नाही सोडले की तिकडे ह्याच्या पुलीकडे आहे का. या डोंगर अजस्र असा डोंगर आपण बघतोय या घाटामध्ये. अजस्र असा घाट आहे आणि हा डोंगर बघा मस्त आहे. बघा बघण्यासारखं आहे डोंगर. बघा खतरनाक असा घाट आहे आणि बघण्यासारखं आहे घाट.
तर इथे एक छोटासा धबधबा लागलाय बघा इथे धबधबा आहे. करवीर घाट बघा कसं आहे. कुंभारली घाट. तुझा शब्द नको मला. मला मिळणारच की, नाही दिलं तर तुझं काय राहणारच नाही. नाही पैसे दे, पैसे दे. बघा घाट किती मस्त आहे आणि घाट संपलाय बहुतेक. मिनी घाट आहे. मिनी घाट आहे. गाड्या थोड्या कमी आहेत, रहदारी कमी आहे असं वाटतं. आंब्यात लेट असला असेल त्याला परवा की तुला गणपती तर आज आपल्याला प्रवासात 7 लाभल्या आपल्याच भागातले. दादा गाव कुठलं? गारगुडी धारवाडचे आपल्याला एक मित्रच थोडक्यात आपल्याला भेटलेले. आणि मामा तुमचं गाव कुठलं? पुढे रत्नागिरीचे आपल्याला 7 लाभलेले आहे त्यांची प्रवासात. आता ते थोड्या वेळात आपल्याला पुढे उतरणार आहे. तर सगळ्यांना हाय करा. चला बघूया कंटिन्यू पुढे काय होतं. तर आता आपण आलेलो चिपळूणमध्ये आणि चिपळूणमधलं आपलं काम झालेलं आहे. आता आपण रिटर्न चाललो आहे कराडला. कराडपासून आपण घरी जाणार आहे. आणि गाडी चालवायला मगाशी बसलेला योगेश आणि आता हा आपला रोहित बसला आहे. आणि आता आम्ही जाणार आहे जेवायला. तर हॉटेल सापडले काहीतरी योगेश. तर बघूया. चिपळूणमध्ये नाश्ता घेतला आहे. मी घेतला उत्तप्पा, हिने पावभाजी घेतल्या. तर आता खातो आणि तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आता आपण निघालो आहे, बाहेर पडतो आहे आपण आता चिपळूणमध्ये. सिद्धिविनायक हॉटेलमध्ये आपण नाश्ता केला. बाहेर पडतो आहे. वाजलेत 2:45. चला आता बाहेर पडलोय आपण. आता जाऊया कराड समोर स्ट्रेट. तर आपण आलोय घाटात आणि हा आहे धबधबा. एक सुंदर असा धबधबा आपल्याला बघायला मिळाला. आता याचा आपल्याला नाश्ता मिळालेला आहे. हा योगेश आहे. योगेश थांबलाय तिथं आणि आपण आता जरा थोडी मौज मजा करणार आहे. रोहित मस्त पाणी उडवून थांबलाय. तर बघूया कंटिन्यू. ही आहे कोकणातली भात शेती. भात काढायला चालू आहे. इथं लोक भात काढतात कोकणातली. हा पावसावर फक्त भात येतोय. तर आता आपण चाललोय आता कराडला कुंभारली घाटातून. आणि आपलं जे काम होतं ते संपलंय. घाटामध्ये थोडे आपण धमाल केलेली आहे आणि आता आपण घरी चाललोय. तर कराडमध्ये आम्ही पोहोचतो एक थोड्या वेळात आणि आता घरी जाणार. तर आता आपण आलोय हायवेला आणि कराड पास करून आपण पुढे आलोय.
आता आपण चालणार आहे आपलं योगेश म्हणतो येलोरमध्ये आपण आलोय. तर आता आजचा ब्लॉग आपला थोड्या वेळात संपतोय आणि आता आम्ही जाताना जेवूनच जाणार आहे घरी. एक थोडं छोटं काम आहे, ते काम संपलं की आता आम्ही घरी जातो. स्टेट किनी टोल नाक्यावर किनी टोल नाका आणि काय आम्ही आलो इथंच घराजवळ आहे. आता जेवणार आहे आम्ही आता आणि घरी जाणार. तर आजचा ब्लॉग आपला इथं संपतोय आणि आपण आता घरी 5 मिनिटात पोचतोय. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.